दत्तात्रेयाचं स्वामी समर्थांचं ठिकाण दिंडोरी जवळच असलेलं करंजी म्हणून पद्मासनात बसलेली दत्तात्रेयाची मूर्ती आणि त्याच ठिकाणी हा निसर्गरम्य परिसर. आणि इथलं आणखी एक वैशिष्ट्य की या परिसरामध्ये तुम्हाला कावळे खूप मोठ्या संख्येने आढळतात. आणि या कावळ्यांमध्ये एक विशेष बाब म्हणजे हे संपूर्ण काळ्या रंगाची कावळे आहेत, ज्याला आपण डोमकावडा वगैरे म्हणतो ना. तर इथं मोठ्या संख्येने हे डोमकावडे आढळून येतात. आपण बघत आहात खूप मोठ्या संख्येने इथं हे डोमकावडे बघायला मिळतात, दृष्टीस पडतात. आपल्याकडचा जो कावडा आहे विदर्भामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आढळणारा, त्याची मान राखाडी रंगाची असते. परंतु या करंजी देवस्थानामध्ये दत्तात्रेयाचं हे इथं स्थान आहे. एकमेव जगातील स्थान आहे पद्मासनातील. छोटीशी 6 इंचापर्यंतची संगमरवरातील सुंदर अशी छोटीशी 6 इंचाचीच मूर्ती आहे. आणि या ठिकाणी आपण बघत आहात हा डोम कावडा ज्याला आपण म्हणतो, हा मोठ्या संख्येने इथं बघायला मिळतो, दृष्टीस पडतो. आणि या कावड्यांची कावकाव दिवस निघल्यापासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सुरू असते. एवढ्या मोठ्या संख्येने इथं काही राखाडी रंगाचे मान असलेली कावडे सुद्धा आहेत, परंतु क्वचित आहेत. आणि मोठ्या संख्येने कंप्लीट ब्लॅक कलरची जी कावळे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण व्हिडिओमध्ये बघत असाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पर्यावरण विषयाचंच चॅनल आहे, इतर कोणतेही कावळे या दिसणार नाहीत तुम्हाला. बघा, हा डोमकावडाच दिसतो. आपण बघत आहात किती आवाज करतात हे कावळे.